अजित पवार आणि धनंजय मुंडे शिर्डीमध्ये एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। धनंजय मुंडे पहाटे 4 वाजता शिर्डीमध्ये दाखल झाले। अजित पवार ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये धनंजय मुंडे सुद्धा उतरले। आज ते राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत। अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या निमित्तानं अजित पवार आणि धनंजय मुंडे शिर्डीमध्ये एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। धनंजय मुंडे पहाटे 4 वाजता शिर्डीमध्ये दाखल झाले। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल जंदाडे यांच्याकडून। कुणाल, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? अजित पवार आणि धनंजय मुंडे दोघे सुद्धा एकाच हॉटेलमध्ये आहेत। राष्ट्रवादीचं अधिवेशन जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडत आहे। आज अधिवेशनाचा मुख्य दिवस आहे आणि आज अजित पवार जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। त्यापूर्वी काल अधिवेशनाला धनंजय मुंडे गैरहजर होते, त्यांनी दांडी देखील मारली होती। मात्र मध्यरात्री धनंजय मुंडे पहाटे 4 वाजता आहेत सनॅन या हॉटेलमध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे आणि अजित पवार देखील त्याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहे। काही वेळातच अजित पवार जे आहे ते खाली येणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या दौऱ्याला सुरुवात देखील करणार आहेत। तत्पूर्वी धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट देखील होण्याची शक्यता आहे। त्यांची संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। या चर्चेत नेमकं काय होतं हे देखील आता पाहणं गरजेचं आहे, कारण धनंजय मुंडेंना जे आहे बीडच्या पालकमंत्री पदावरून डावललं गेलं आणि अजित पवारांकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली गेली आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे आणि अजित पवारांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।